पकोडा, अर्धा पाव सुरणाचे लांब काप, 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ, 2 हिरवी मिरची, 4 लसूण पाकळी, अर्धा इंच आल्याचा तुकडा, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, कोथिंबीर, तेल तळण्यासाठी, मीठ चवीनुसार, पाण्यामध्ये सुरणाचे काप, हळद आणि मीठ टाकून 5 मिनिटे शिजवून घ्या. सुरणाच्या कापामधून संपूर्ण पाणी काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर घेऊन जाडसर वाटण तयार करून घ्या. वाटणामध्ये पाणी घालायचे नाही ही काळजी घ्या. भांड्यामध्ये बेसन पीठ, तांदळाचे पीठ, वाटण, हळद, मीठ, ओवा टाकून मिक्स करून घ्या. केलेल्या पिठामध्ये पाणी घालून जाडसर पीठ भिजवून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये सुरणाचे काप बेसन पिठामध्ये घोळून तेलामध्ये सोडा. सुरणाचे काप खरपूस तळून घ्या. गरमागरम कुरकुरीत सुरणाचे पकोडे तयार आहेत.